नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या माझा काजूच्या कोपऱ्यापासून टाचकन स्वागत आहे। आय नो टायटल आणि थंबनेल पाहून तुम्ही टाचकन व्हिडिओ क्लिक केलाय। मंडळी, मी स्वतःवरती लिटरली 30 डिग्री टॉर्चर सहन केला हा व्हिडिओ बनवण्यासाठी। येस, यू हर्ड इट राईट, नॉनसेन्स। पण त्याच बरोबर झापूक झुपूक हा शब्द जो आहे ना, हा चोरलेला आहे वन साइड। नेमका काय मॅटर आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच। आपला एक मराठी क्रिएटर त्याला आपल्याला मदतीची सुद्धा गरज आहे आणि आपण आता सपोर्ट केला ना तर इथं पुढे असं कोणासोबत होणार नाही। लेकिन इस सब के बारे में बात करने से पहले थोड़ा सा एक वेगळा मॅटर के बारे में तुमसे बात करने का है। मी ना मित्रांनो अशा मॅटरला आतापर्यंत कंटिन्यू इग्नोर करत आलो, म्हटलं जाऊ द्या, लेकिन अब नाही। आता माझ्यामध्ये काय झालं, माझा रानटी पण ऍक्टिव्हेट झालाय। ते गेलं ते सोजो सोमचं वर्जन जे आहे ना हे नेसता नाबूत होऊन गेलेले। आता इथनं पुढे जो असं नडल ना त्याला वन साइड आपण खोट्टा घुसणार आहोत, कारण जिथे योग्य आहे माणसं तिथे आपण हंबलीपणे आपण ऍक्सेप्ट करू। पण जिथं माणसांचा औचित्यपणा आणि डुंगणातली खाज ओव्हरटेक करते त्यांची खाज पूर्ण मिटवण्याचा कार्यक्रम वन साइड आपण करू। आपण मागचा व्हिडिओ खूप मनापासून बनवला, जो पहलगाम अटॅक वरती होता, खूप तळतळीने बनवला। त्याच्यावरती पण सालं जे नेहमी होतं तेच झालं। काही बिनबुडाच्या बेडकांना मोदी, बीजेपी, RSS हे सोडून भेंडी जगत दिसत नाही, काहीच करू शकत नाही। तुम्ही हात बला युट्यूबर्स आणि मोदी मीडिया जे आहेत ना काही हे मोदींची साईड घेतात आणि हे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलतात। काय तो RJ सोहम। अरे मित्रा, तिथं लोक मेली, ती लोक हिंदू असल्यामुळे मेली। इथं कुठं आला मोदी मीडिया आणि बीजेपी? आता तुला त्याच्या पुढे जग दिसत नाही का रे? सतत काय आपलं? अरे तुझं डोकं आहे का मस्करी भावा? त्याच्या आईला तो ऍक्टिंग किती ओव्हर ऍक्टिंग त्याची आणि ऍक्टिंग करतो असं तुझं म्हणणं आहे? अरे तू माझ्या निर्मळ नितळ भावना ऍक्टिंग म्हणतो, मी चूतमध्ये केलं नसतं पण आता मला राहुलं जात नाही। तुला मी दाखवतो भावा ऍक्टिंग काय असते। ए घोड़े, क्या देख रहा है तू? ये मैं अजीब लग रहा हूँ मैं? अरे हा काय व्हिडिओ आहे? अरे मराठी डायलॉग तरी यायचा, एवढं बोलतोयस तर। हिंदुत्वासाठी असं नाही। अरे भाई तू इथं मराठीसाठी बोल ना। महाराष्ट्र जेव्हा हिंदी लादली गेली होती तेव्हा कुठं होता RJ सोहम? याचं असं म्हणणे की तू मराठीच्या, अरे सोनू मोनू माझा क्यूटू का माझं बच्चू। तुम्ही पहिले तुमच्या मुंबईच्या क्रिएटर्सला सांगा मराठीमध्ये व्हिडिओज करायला। सातारा, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक, पुणे सगळे बहुतांश क्रिएटर्स ना मराठीमध्येच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि आज पण मराठीमध्येच व्हिडिओ बनवतात। आमचा युट्यूब चॅनल पण मराठीमध्येच आहे। केवळ फेमस व्हावं, केवळ व्ह्यूज भेटावे म्हणून आम्ही हिंदीत कधीच व्हिडिओ केलेला नाही। आजपर्यंत असंख्य व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत लोकांच्या, जे चांगल्या मुद्द्यांवरती आपण केलेत की दादा हा व्हिडिओ तू हिंदीत कर, कधीच नाही गेला। त्यामुळे तुम्ही हे उलटावरनं छेडा घ्यायचा कार्यक्रम बंद करा। पहिले तुमच्या मुंबईच्या क्रिएटर्सला सांगाय आणि नंतर स्वतःच व्हिडिओमध्ये मूर्खसारखं बोललाय। महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण मराठी असलं पाहिजे आणि देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण हिंदू असलं पाहिजे। अरे मग देशावरच संकट आलं ना माझ्या बाळा, म्हणून तर हिंदू केलं। तू काय डोक्यात थोडासा बेंडेस करे? आणि हा ऍक्च्युअली इग्नोर केला असता पण हा ओव्हर बोलला। हे जे लाचार मराठी आहेत ते शिवाजी महाराजांच्या काळात होते ना, मराठी असले मिळाले होते मुघलांना, हे असे मराठी फिरवे लोक आणि दलाल लोक आहेत। आम्ही काही तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही। तुम्ही पहिले पुरावे द्या, मग असते पोकळ बांबूचे ना आरोप लावा आमच्यावरती। नाही तर शपथ मी तुम्हाला सांगतो आता पेशन्स खरंच संपून गेलाय। आणि सर्वसामान्य नागरिक आम्ही पण राजसाहेबांना हिंदू जननायक म्हणूनच ओळखतो। तू स्वतः त्यांना जरी विचारलं की पहलगामच्या परिस्थितीवरती त्यांचं काय म्हणणं आहे तरी पण ते हेच सांगतील। तू आपण सगळेजण बाळासाहेबांचे विचार मानतो ना, बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हटले की मी आधी जय हिंद म्हणतो आणि मग जय महाराष्ट्र म्हणतो। मग देशाचा मुद्दा होता म्हणूनच ते हिंदू केला। गीता पण तुमचं घेऊन येतं, काय त्याला लॉजिक नाही काय नाही। मी ना व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मित्रांनो, तुम्ही पहिला व्हिडिओ जाके देखो आणि उसको समजाओ यार। आता आपला मेन मॅटर चालू करू मित्रांनो। झापूक झुपूक मी तुम्हाला सांगतो, अहो त्या झापूक झुपूकच्या नावाखाली माझ्या मेंदूला एवढा ताणतणाव सहन करावा लागलाय। मला सलाईन लावायची वेळ, मला फिटीतील माझ्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतील भावांनो। अहो मी एवढं ते सूरज चव्हाण लोकांनी कमेंट केलं, अरे तो पिक्चर 1000 करोड। अरे यार मग कुठे लोक जी एवढं सूरज चव्हाणला आयडल मानत होती ती कुठे आहे? जाना थिएटरला, बघा तो पिक्चर। मी जसं झापूक झुपूक पाहिलं ना, मी तुम्हाला सांगतो थिएटरच्या बाहेर आलो, माझे 8-10 केस गळून गेले। एवढा मला ताणतणाव आला होता। स्ट्रेसमुळे सगळ्या पोराची टक्कल पडतायत। सगळ्या 18 ते 28 वयोगटातली पोराची छप्र उडाली आहेत। त्यामुळे जरा तुमच्या फायद्याची गोष्ट मला मनापासून सांगायची। सोशल मीडियावरती असं नाचता पण येत नाही, आयुष्याचं पण टेन्शन आहे। पुरुषांचा एकच परिणाम होतो, एकमेव गोष्ट जी पुरुषांना सेट करता येते त्यांचे ते केस गळायला चालू होतात मित्रांनो। थिनेज आहे, ब्रेकेज आहे, व्हॉल्यूम रिडक्शन, इतके मोठे मोठे कांड लोकांच्या केसांसोबत होत आहे। त्यात स्टेज 2, 1 to 4 अशा स्टेप आहेत हेअर फॉलमध्ये। स्टेज 1 मध्ये जर तुम्ही असाल ना तर हेअर गमीजने तुम्हाला फायदा होऊ शकतो। रेग्युलरली जर तुम्ही हेअर गमीज घेतला तर तुमचा हेअरफॉल जो आहे हा तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता आणि बंदही करू शकता जर स्टेज 1 मध्ये तुम्हाला डिटेक्ट झाला तर। आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला पण थोडीशी केस गळती चालू झाली होती। हेअर गमीज मी वन साइड घेतले मित्रांनो, आता उपटले तरी निघत नाही केस। मी तुम्हाला सांगतोय मॅन मॅटर्सच्या हेअर गमीज बद्दल बॉस, ज्याचा मी पर्सनली सुद्धा उपयोग केलेला आहे। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि इट इज वन साइड। नवीन फॉर्म्युला आणि DTH ब्लॉकर बेंचच्या मदतीने मी तुम्हाला सांगतो तुमचे हेअर जे आहेत ना यांची ताकद वन साइड वाढते। 4-5 महिने घ्या, रोज एक गमी घ्या, लंच नंतर घेते तर बेस्ट। जसं मी करतो, वन साइड केस जे आहेत ना हे मजबूत होतात टोंडक्यासारखी। सो पण भारी चविष्ट विषय। बायोटिन आहे, त्याच्याने केस मजबूत होतात आणि शरीरामध्ये क्रिएटिनचं प्रमाण जे आहे, जे स्टॅमिना आणि स्ट्रेंथसाठी गरजेचं आहे ते पण वाढतं।
झिंक आणि विटामिन आणि स्कॅल्प जी आहे ही सुद्धा मजबूत होते, त्यामुळे केस गळती, डॅन्ड्रफ बेंडर सारखे प्रॉब्लेम पण थोडेसे कमी होत आहेत. डिटेच ब्लॉकर्समुळे सुरुवातीला जे केसेस पातळ पातळ होतात ना ते बी नाही होत. तो देखना बंद करो और देखभाल शुरू करो. मॅन मॅटर्सची ॲप आणि वेबसाईटवरती प्रोडक्ट अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करायला विसरू नका. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरती सुद्धा हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही मॅन मॅटर्सचे हेअर गमीज याची ऑर्डर करू शकता. आणि तुमचं पर्सनलाइज हेअर केअर रुटीन कसं असलं पाहिजे हे मॅन मॅटर्सच्या ॲपवरती सुद्धा तुम्हाला कळतं. लगेच जा. ओमकारने पण दाखवलं, अहो तो पिक्चर टायर 3 टायर 4 सिटीज मध्ये पण हाऊसफुल चालत नाही. 3 दिवसामध्ये त्या चित्रपटाची कमाई 70 लाख पण नव्हती. कोणती हाईप होती ही, कोणती लोक होती, आमच्यावर चढले होतो तुम्ही. पिक्चर बघा जाऊन, जस्टिफाय तर करा तुमच्या शब्दांना. कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो, ऍक्टिंग तरी येतो का? आय नो पिक्चर मध्ये खूप कलरफुल थिंग्स होत्या, म्युझिक खूप भारी होती. चित्रपट जर तुम्ही फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघायला गेले तरी पण चांगला आहे. पण ते सूरज चव्हाण जी काही प्रतिमा लोकांनी बनवून ठेवली होती, जी काही लोक सगळ्या रोस्टर कम्युनिटीवरती आड झोड चढत होती, किधर आहे का छुपा हुआ है, बस हवा निकल गई. म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी जिओ स्टुडिओजने म्हणून एक 3 तासाची रील बनवायचा प्रयत्न केलाय आणि सूरज चव्हाणकडे ऍक्टिंग करून घेतली. रोल ना अपोजिट झाले, पण जिथे जिथे सूरज चव्हाण आलाय लय लोक बोलले रिव्ह्यू मध्ये असं नाही तसं नाही. भैया वो वाकई में उसकी रील ही लगती है. टीजर मधला एक शॉट होता, मागं फुल आग लागली, सूरज चव्हाण फुल पळतोय, लोक एवढे एक्साइटेड, म्हटलं भैया एकदम मजा येईल, काहीतरी विषय असणार आहे. पण तो सीन भस्कन पिक्चर मध्ये आग लावली, आग लावली, वनवा पेटवला. त्या वनव्यासमोर आमच्या भावाला पळवताय तुम्ही, आडझोड अनुवानं पायाने, कशासाठी? काही सीनचा लॉजिक नसती. आग लागली आणि हा फक्त पळतोय. कुठं पळतोय, का आग लागली, का पेटवलंय, का पळवताय, काय करताय हे गरीबाच्या पोरासोबत? आता देणार मॅक्सिमम शॉट. आणि मी तुम्हाला लिटरली सांगतो, खूप लोक असं म्हणतात नाही नाही मराठी चित्रपट लोकांनी पाहायला पाहिजे. ते VFX सुरुवातीला ज्यांनी पिक्चर पाहिला उनको मेरी बात समजेंगे वो क्या था, लेकिन फिर भी लोग बोलते की नाही मराठी चित्रपट आहे, इकडे कुठं VFX असतात, तिकडे कुठं VFX असतात. भैया देखो, एखादा माणूस जर पिक्चर पाहायला जातो तो 250 रुपयाचंच तिकीट काढणार आहे. मग तो पिक्चर एखादा बिग बजेट पिक्चर असला काय, ब्रह्मास्त्र असला काय आणि मराठी पिक्चर असला काय, ऑडियन्सची रिक्वायरमेंट काय, एंटरटेनमेंट, त्यांना टॉप नॉच क्वालिटी मिळणं हे गरजेचं आहे. उद्या मला शर्ट घ्यायचे 1000 रुपयाचा, मी का असं नाही गरीबाचं दुकान चालू केलं म्हणून भाई मी क्वालिटी बघेल, मी सगळ्या गोष्टी चेक करेल. मराठी ऑडियन्स सगळ्यात स्मार्ट ऑडियन्स आहे, चांगले पिक्चर चाललेत. केदार शिंदेचाच बाई पण भारीदेवात चाललाय. केदार शिंदेचा जत्रा हा कल्ट मूवी आहे. आम्ही अजून पण आपसामध्ये बोलताना त्या पिक्चरचे डायलॉग्स आहेत ना हे यूज करतो. पण म्हणून लोकांनी काही बघावं असं नाही राहता आहे ना भाई. इतके लोक सगळ्या रोस्ट व्हिडिओच्या कडे, अरे गरीबाच्या पोरावर तो अरे गरीबाचा पोरगा पुढे चालला तुम्हाला बघत नाही. अरे मग न्या आता पुढं 5 कोटी बजेट पिक्चरचा 1.5 कोटी कमवायचे वांदे दिसतं. प्रॅक्टिकल रहना पडताय ना जिंदगी मा. या SMS करना, वोटिंग करना, कमेंट करना फुकट आहे. पिक्चर पाहायला 300-400 रुपये खर्च करून जावं लागतंय. मी 5% ऑक्युपन्सीने कुठल्या थिएटरला जिधर चेक केलं उधर महाराणीच्या खोलीत सापडली चिठ्ठी. कोण आहे हा? 4 लाईक मिळाले म्हणून काय माणसाची लायकी बदलत नाही ना. प्लॉट पिक्चरचा मी तुम्हाला सांगतो, ओह माय गॉड, कुठलंही मराठी प्रॉडक्ट आलं तिथं एक कोणतं तरी गरीब असतं, एक कोणतरी श्रीमंत असतं. श्रीमंत पोरग असतो, गरीब पोरगी असते, प्रेम होतं. गरीब पोरग असतो, श्रीमंत पोरगी असते, प्रेम होतं. गरीब म्हातारा असतो, गरीब म्हातारी असते, त्यांच्यामध्ये कधीच प्रेम होत नाही. नुसतं श्रीमंत आडझोड अपोजिट अट्रॅक्ट्स. आणि अशा पिक्चर पाहून मी तुम्हाला सांगतो, नाशिकचे पोरं बाऊट चळून गेली. सिडको, मेरी, उपनगर, त्या सगळ्या एरियातल्या पोरांना असं वाटतं ते डायरेक्ट कोरेगाव पार्कातल्या पोरी पटवतील. सूरज चव्हाण एका शाळेतल्या गावातला शिपाई असतो. त्या शाळेमध्ये एक नवीन टीचर येते. ओ माय गॉड, आमच्या टायमाला असे टीचर नव्हते, इतक्या हेंगरट होत्या, लय मारायच्या, अशा गोड टीचर असत्या. मी संडेलाही शाळेत गेलो असतो. याला काय होतं माहिती, याला तिला पाहून तिच्या मनामध्ये काहीतरी गिटार वाजतं. मग सूरज चव्हाण ठरवतो की येस, मला ह्या कन्येशी लग्न करायचं आहे. आणि मग चालू होतो पत्रव्यवहार. सूरज चव्हाण भाऊंना लिहिता वाचताची थोडीशी कणकण असते. मग ते त्यांच्या मित्राकडे जातात, त्याचं नाव शेखर असतं. शेखरकडनं ते प्रेमपत्र लिहून घेतात. मग ती ट्रँगल लव्ह स्टोरी, मग ती खिचडी. अरे बापरे, बघून मला असं वाटतं अर्धा चित्रपट इंटरव्ह्यू नंतरचा मी लिहून देईल की असं होणार आहे म्हणून. आणि तसंच झालं. मला लव लेटर दे ना. कोणी माझा बच्चा, माझ्या दिलाची राणी. मध्ये आय ऍग्री थोडेफार ट्विस्ट टर्न करायचा काहीतरी प्रयत्न केला. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेलं तर असं वाटतं की मैं क्या देख रहा हूं, ये मैं काहे देख रहा हूं. आणि केदार शिंदे सरांची एक इतकी लेजेंडरी इमेज आहे, नो डाऊट. मला असं वाटतं की हा चित्रपट एकदम घाई गडबडीत इंटर्न लोकांकडनं लिहून घेतलाय आणि कसं बसं पूर्ण करायचं म्हणून आडझोड काहीतरी जोडलंय आणि लावलंय मित्रांनो किंगफिशरच्या बॉटलला काळजबागचं झाकण आणि दिलाय पिक्चर काढून. चिट्टी पोटली. काही चांगले पॉईंट्स पण आहेत. म्युझिक एकदम मजा आहे. प्रेझेंटेशन ऑब्व्हियसली जिओ स्टुडिओज आहे, बिग बजेट आहे. केदार शिंदेचा सिनेमा असल्यामुळे सिनेमॅटोग्राफी आहे, त्याचं जे प्रेझेंटेशन आहे हे खूप लार्ज स्केल वाटतं. पण बघा तुम्ही हॉटेलला गेले तर तिथलं जेवण चांगलं पाहिजे. वेटर कसा हँडसम होता म्हणून थोडी कोणी जेवायला जाणारे काहीच.
पिक्चरच्या प्लॉटमध्ये काय कळत नाही आणि ते रील स्टार लोकांना डोक्यावरती घेणं बंद करा. मी लय वेळेस बोललो, आम्ही क्रिएटर लोक, आमची लोक व्हिडिओ फुकट आहे म्हणून लोक पाहता. उद्या जर मी म्हणलं माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्ह्यूला 2 रुपये द्या, कोणी देणार नाही. हो फुकट आहे म्हणून आहे आव्हान. ऍक्टिंग अलग कला है भाई. क्या क्या है प्रेम दिसन तिथं ठोका, काळी लावताना तर बेटन गोलीगत धोका. त्यामुळे पिक्चर बघितल्यानंतर आय विल बी रिअली ऑनेस्ट, इट इज व्हेरी डिसअपॉइंटिंग अँड इट वॉज एक्सपेक्टेड. पण येस, सूरज चव्हाणकडनं काही काही ठिकाणी केदार शिंदे सरांनी खरंच ऍक्टिंग करून घेतली. इथं त्यांचं खरंच यश आहे. बाकीचे जे को ऍक्टर्स आहेत त्यांनी तो पिक्चर तारून न्यायचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला असं असेल ना की बाबा 250 रुपये मला पिक्चर व्हायचंय, मला फक्त हसायचं, इकड नाही घ्यायचे तिकड नाही घ्यायचे, मी काय कला वगैरे अशा अंगले बघत नाही, तर 1 टाइम वॉच इट इज डेफिनेटली 1 टाइम वॉच. बट इफ यू आर हार्डकोर सूरज चव्हाण फॅन, बायोग्राफी वगैरे म्हणून जाणारच नाही लोक. मला माहिती सूरज चव्हाणचे 250 फॅन 200 रुपये तिकीट काढून पिक्चर मला जातात नाही यार. गजब बेइज्जती है. आता येऊ आपण मेन मुद्द्याकडे की हा झापूक झुपूक हा विषय जो आहे ना, हा चोरलेला विषय आहे आणि हे एकदम ब्लेटंट आहे. आपल्या सगळ्यांचा आवडता क्रिएटर आहे मराठीमध्ये जो इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवतो, रावडी नेता म्हणजे माझा मित्र सागर. यांनी हा झापूक झुपूक या ब्रह्मांडाच्या विश्वात जर कोणाच्या पहिल्या कंठातून झापूक झुपूक असं भस्कन बाहेर आला असेल तर 2022 मध्ये माझ्या मित्र रावडी नेताच्या एका व्हिडिओमध्ये होतं. तो व्हिडिओ त्याने डिलीट केला. मग 2023 मध्ये त्यांनी तो व्हिडिओ परत बनवला आणि तेव्हा पहिल्यांदा या ब्रह्मांडामध्ये झापूक झुपूक हा शब्द आला. त्यांनी स्वतः वैयक्तिक या मॅटरवरती व्हिडिओ बनवला. त्याच्या युट्यूब चॅनलवरती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तो आवर्जून तुम्ही व्हिडिओ बघा, कारण ये गलत है. अब मैं मैटर तुमको समझाता हूँ क्या हुआ है. तुम्हाला असं पड़ता है झापक झुपूक एक शब्द कौन सी बड़ी बात है मेरे भाई, बोलने दे उसको, ऐसा नहीं रहता है, वो रजिस्टर्ड है, उसके ऊपर कॉपीराइट है. ती झापूक झुपूक त्याच्यावरती गाणे बनले, त्याच्यामुळे रावडी नेता फेमस झाला. त्याच्यावरती त्याचा डायलॉग होता, लोक त्याला ओळखायला लागली, लोक त्याला बोलवायला लागली झापूक झुपूक डायलॉगसाठी. व उसकी एंटिटी. एक क्रिएटरचं काय असतं मित्रांनो, एखादा प्रॉडक्ट बनवतो, एखादी प्रॉपर्टी बनवतो, ती लोकांपर्यंत पोहोचावी, लोकांनी त्याच्यावरून आपल्याला ओळखावं, एवढी मेहनत असते. उसका झापूक झुपूक बाजू में रहेगा आणि 8 जोडे झंडू बाम का झापूक झुपूक लोक घेऊन धावू राहिले. मॅटर असं झाला, सूरज चव्हाण ते झापूक झुपूक व्हायरल झाला, त्यावर गाणे बिने बनले. सूरज चव्हाणनी कधी काळी त्यांनी तारीख पण सांगितली त्याच्या व्हिडिओमध्ये. वर्षी 2023 मध्ये दहीहंडीचा मी तो व्हिडिओ 2022 जो व्हिडिओ होता तो मी डिलीट केला आणि 2023 ला तोच व्हिडिओ मी रिक्रिएट केला आणि त्याच्यामध्ये एका ग्रुपचं प्रमोशन होतं. त्या साऊंड सिस्टीममध्ये मी डायलॉग तो यूज केला होता झापूक झुपूक. जून मध्ये ना 2023 का 24 ला कधीतरी त्याला फॉलो केलं त्या सूरज चव्हाणला. ते केस अशी 8 जोड वर केली होती, कुठल्या तरी गाडीवर बसला होता. त्याच्या व्हिडिओमध्ये तो झापूक झुपूक बोलला. सूरज चव्हाणला कळलं का हा रावडी नेताचा डायलॉग आहे. तो व्हिडिओ त्यानं डिलीट केला. रावडी नेत्याला फॉलो पण केलं. त्याचे सगळे पुरावे त्या रावडी नेत्याने त्याच्या व्हिडिओमध्ये दिलेत. जर माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट वगैरे असेल तर मी इथे मेन्शन करेलच. तर तो मी व्हिडिओ 1 सप्टेंबर 2023 ला टाकला. पर्यंत मैटर वॉज ओके बिकॉज नॉट कमर्शियल्स वर इन्वॉल्व. आणि ठीक है भाई, अभी हो गया, सूरज चव्हाण जिसने बोल दिया, फॉलो भी कर दिया, तो ठीक है, मैटर वॉज ओके. कट शॉट बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा गेला आणि त्याला जेव्हा विचारलं तुझे केस कसे आहेत, तो म्हणतो माझे केस झापूक झुपूक आहेत. त्याच्यानंतर जेव्हा निलेश साबळे एका एपिसोडमध्ये आले, त्यांनी विचारलं सूरज चव्हाणला की तुला झापूक झुपूक आहे कसं सुचलं, ते म्हणतोय मी सुचलं. परत ते अक्षय कुमारला ते झापूक झुपूक करते, रितेश भाऊ देशमुख झापूक झुपूक करताय, केदार शिंदे म्हणतात मी झापूक झुपूक नावाचा पिक्चर बनवल. मग आमचा रावडी नेता मंती बंद आहे का, ते झापूक झुपूक त्याचं आहे, ते रजिस्टर्ड आहे, त्याची आयडेंटिटी नाही. नंतर लोक रावडी नेत्याला उलट बोलायला लागले का तू सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चोरलं. अरे कैसे रे भाई कैसे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की याच्यामध्ये नाही बघा, जिओ स्टुडिओची चूक नाही, बिग बॉसची चूक नाही, रितेश देशमुखांची चूक नाही, अक्षय कुमार झापूक झुपूक ज्यांनी गेलं उनकी कोई मिस्टेक नाही आहे. मिस्टेक आहे सूरज भाऊ चव्हाणची. कारण सूरज भाऊ चव्हाण मला माहिती असेल कसं पण असेल पर्सन, पण तो डायलॉग कुठनं घेतला हे तर माहिती आहे. सूरज चव्हाण एवढं कसं काय सुचतंय झापूक झुपूक अँड ऑल, मला तुम्ही सांगा. त्यांनी प्रामाणिकपणे सांगा बरं, नाव नाही आठवत, तू असं सांग ना की भाई मी का व्हिडिओमध्ये एका पोराचं ऐकलं होतं, तिकडनं मला हे सुचलं. त्यामुळे ही गोष्ट आहे ना, इट इज कम्प्लिटली रॉंग. याला ब्लेटंट चोरी म्हणतात. आणि कसं आहे, पुण्याच्या बाहेरच्या क्रिएटर्सकडनं असं कॉपी करणं हे शोभत नाही. त्यामुळे आपण ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, सगळ्यांनी जा तो रावडी नेत्याचा व्हिडिओ बघा. हा मुद्दा 1-2 शब्दांचा नाही आहे. हा मुद्दा असा आहे की क्रिएटर लोक खूप मेहनत घेऊन एखादी आयडेंटिटी बनवतात, एखादं प्रॉडक्ट बनवतात, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांना त्याचं क्रेडिट देखील मिळावं. त्यामुळे जाऊन आवर्जून तुम्ही तो व्हिडिओ बघावा, रावडी नेता भाऊला सपोर्ट करा. इथं पुढे कुठेही झापूक झुपूक ऐकलेला लोकांना सांगा हे सागर भाऊंचा डायलॉग आहे आमच्या, नॉट ऑफ द लेजेंडरी सूरज चव्हाण. एनिवेज आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा, भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. ऑन टॉप ऑफ दॅट नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे हे पण तुम्ही मला सांगा. आपण निवांत गप्पा मारू. हा व्हिडिओ कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा तुम्हाला कसा वाटलाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाइज.